नमस्कार मित्रांनो, मी रोहित धाडगे आपलं स्वागत करतो marathi-master.com च्या MS Excel 2013 ऑनलाईन ट्युटोरियल सिरीजमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण MS Excelचा ऑटो अपडेटेड चार्ट कसा बनवतात हे शिकणार आहोत। तर ऑटो अपडेटेड चार्ट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक टेबल लागेल ज्याच्यामध्ये आपला डाटा फीड असेल। तर मी असा एक टेबल या ठिकाणी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, यामध्ये ई नेम, टार्गेट आणि अचीव असे 3 वेगवेगळे कॉलम आहे आणि यामध्ये मी काही एम्प्लॉईजचे नाव, त्यांचं मंथली टार्गेट आणि त्यांनी अचीव केलेलं टार्गेट हे दिलेलं आहे। तर तुम्ही अशा प्रकारचं एक टेबल बनवून घ्या। यानंतर या टेबलला मी सिलेक्ट करतोय। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी खाली एक्स्ट्रा लाईन्स ही सिलेक्ट केलेल्या आहेत। तर त्या कशासाठी हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे। यानंतर या एक्स्ट्रा लाईन्स आपण सिलेक्ट केल्या, त्याच्यानंतर इन्सर्ट मध्ये जाऊन टेबलवरती मी जेव्हा क्लिक करल त्यावेळेस टेबल हा ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेला आपण पाहू शकता। त्यानंतर ओके केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी पाहू शकता, एक व्यवस्थित फॉर्मॅटेड टेबल आपल्या समोर आलेला आहे। आता हा पूर्ण टेबल आपण सिलेक्ट करणार आहोत। या टेबलला सिलेक्ट केल्याच्या नंतर पुन्हा इन्सर्टच्या टॅब मध्ये येऊन रिकमेंडेड चार्ट्स मध्ये येऊन आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा चार्ट घेणार आहोत। मी हा चार्ट सिलेक्ट करतोय। तर आपण या ठिकाणी पाहू शकता की एक व्यवस्थितपणे बनवलेला चार्ट आपल्या समोर हा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण आता हा एक चार्ट बनवलेला आहे। यामध्ये आर्यन, राहुल आणि सुमित या 3 एम्प्लॉईजचे रेकॉर्ड्स आपण पाहू शकतो। ब्लू जे आहेत ते टार्गेट आहेत आणि ऑरेंज जे आहे ते अचीव केलेलं टार्गेट या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर आता याला ऑटोमॅटिकली अपडेट कसं करायचं, तर यामध्ये जर आपण कुठलाही एक एम्प्लॉय ॲड केला, आता समजा मी यामध्ये रोहित ॲड करतोय, त्याच्यानंतर याचं टार्गेट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की चार्ट मध्ये ऑटोमॅटिकली अपडेट व्हायला सुरुवात झालेली आहे। टार्गेट मी सेट करतोय 20,000 आणि अचीव सेट करतोय 25,000। तर तुम्ही पाहू शकता की ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली हा चार्ट अपडेट झालेला आहे। तर आपण ज्या एक्स्ट्रा लाईन्स सिलेक्ट केल्या होत्या त्याचा हा असा फायदा आपल्याला भेटतोय। जर मी या ठिकाणी काही टाईप करतोय किंवा एखाद्या एम्प्लॉईचं नाव टाईप करतोय, तर आपण पाहू शकता या ठिकाणी हा ऑटोमॅटिकली खाली ड्रॅग होऊन त्याचं नाव आपल्या टेबलमध्ये चार्टमध्ये हे ॲड करतोय। तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे चार्ट हे बनवू शकतो आपल्या मंथली रिपोर्टसाठी। तर असेच काही वेगवेगळे चार्ट्स आणि डेली यूजचे चार्ट्स मी तुम्हाला येत्या व्हिडिओजमध्ये शिकवणार आहे। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। माझ्या व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर ही फाईल हवी असेल तर माझ्या marathi-master.com या वेबसाईटवरती तुम्हाला फ्री डाउनलोड करण्यासाठी ही फाईल अवेलेबल आहे। तुम्ही त्या ठिकाणून ही फाईल डाउनलोड करू शकता। माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझे व्हिडिओज पाहिल्याबद्दल धन्यवाद।